नमस्कार, मी लीना. मंडळी, नुकताच महिला दिन साजरा झाला आणि त्यानिमित्ताने एका त्रिसूत्री या संस्थेतर्फे पाककला स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेसाठी मला जज म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. माझ्याबरोबर वृषाली फडणीस ह्या न्यूट्रिशनर होत्या, त्यांनाही आमंत्रण दिलं होतं. आम्हाला दोघींनाही तिथे जज म्हणून कामगिरी बजावायची होती. खूप आनंद झाला होता. वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बघायला मिळतील याची उत्सुकता होती. कशा असतील, काय बनवलं असेल, या सगळ्याची उत्सुकता होती. तिथे गेल्यावर बघितलं काय महिलांचा उत्साह होता, अमाप उत्साह होता. आणि वेगवेगळ्या वयोगटातलं, म्हणजे वयाचं बंधनच नव्हतं खरं सांगायचं तर. वय आपण म्हणतो ना इंग्लिशमध्ये की इट्स जस्ट अ नंबर, एज इज जस्ट अ नंबर. ती युक्ती सार्थ करणाऱ्या बायका तिकडे होत्या. कमालीचा उत्साह होता सगळ्यांमध्ये आणि कल्पकता तर अफाट होती. आयोजकांनी त्यांना इन्ग्रेडियंट्स दिले होते. उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे उन्हाळा ऋतूमध्ये शरीराला थंडावा देतील आणि न्यूट्रिशन पण देतील अशा पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स तिथे दिलेले होते. आणि त्यापासून त्यांना पदार्थ बनवायचे होते आणि सूप बनवायचं होतं. म्हणजे आयदर पदार्थ किंवा सूप असा तो हे होता, टास्क होता त्यांच्यासाठी. आणि बायकांनी अप्रतिम सादरीकरण केलं. खूपच छान. म्हणजे खरं तर माझी आणि वृषालीची परीक्षा होती की कोणाला पहिला क्रमांक द्यावा, कोणाला दुसरा द्यावा, कोणाला तिसरा द्यावा, उत्तेजनार्थ द्यावा की नाही, इथपर्यंत आमच्या चर्चा झाल्या. आणि खूपच सुंदर. मी परत एकदा या सगळ्या आयोजकांचे आभार मानते की इतकी सुंदर त्यांनी स्पर्धा आयोजित केली. त्या स्पर्धेची ही काही क्षणचित्र नक्की अनुभवा आणि आनंद घ्या. धन्यवाद.